राजे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने नागरिकांसाठी शुद्ध थंडगार पिण्याच्या पाण्याची सोय. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देणारा उपक्रम म्हणून इचलकरंजी येथील राजे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने यंदाही थंड पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. इचलकरंजी न्यायालयासमोर थंडगार पाण्याचे जार आज 17 एप्रिलपासून नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या उपक्रमाचे उद्घाटन इचलकरंजी महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांच्या हस्ते फीत कापून व श्रीफळ वाढून करण्यात आले. यावेळी महानगरपालिका सभागृह नेते विठ्ठल चोपडे, नगरसेवक राजू बोंद्रे, नगरसेवक नितेश उर्फ गोट्याभाऊ पोवार आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर नुकतेच स्थायी समिती सभापती म्हणून निवड झाल्याबद्दल सतीश मुळीक यांचा संस्थेचे अध्यक्ष विनायक बुबनाळे व उपाध्यक्ष ऋषभ कांबळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनायक बुबनाळे यांनी सांगितलं की राजे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गेली 14 वर्ष विविध सामाजिक उपक्रम राबवत असून गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, पावसाळ्यात जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना छत्री वाटप, गणेश विसर्जन दिवशी शुद्ध पाणी व बिस्किटे वितरण, तसेच स्वतःच्या मुलांचा वाढदिवसाचा खर्च टाळून सैनिक कल्याण निधीस मदत अशा उपक्रमांमधून समाजाभिमुख कार्य सातत्याने केलं जाते. उन्हाळ्यात नागरिकांसाठी थंड पाण्याची सोय हा उपक्रमही दरवर्षी राबवला जातो. या कार्यक्रमास वसुंधरा सामाजिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय तोडकर, सलोनी पोवार, सिद्धांत कदम, दशरथ कांबळे, खलील मोमीन, इरफान मुल्ला उपस्थित होते. दरम्यान या थंड पाण्याच्या सुविधेचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला. वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर. सबस्क्राइब करा आणि